कोल्हापुरात चक्क जिल्हा परिषदेचीच तब्बल 57 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलंय। एका अज्ञात व्यक्तीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारींच्या बनावट खात्याचा बनावट चेक आणि स्टॅम्प बनवून त्यावर खोटी सही करून ही फसवणूक केली आहे। यामध्ये एकूण 57 कोटी 4,40,786 रुपयांचा गंडा घालत मुंबईतल्या बँक खात्यावरती पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न झालाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषदेच्या शाखेतील 3 खात्यांमधनं बनावट चेक वटवण्याच्या प्रक्रियेमध्ये होते। त्याचवेळी वित्त विभागाच्या प्रशासनानं पत्रव्यवहार केला आणि पुढील प्रक्रिया थांबवली। त्यामुळे सुदैवानं ही रक्कम सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी अज्ञातांविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। या बाबतीमध्ये अजूनही पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे। जिल्हा परिषद कोल्हापूरचे लेखाधिकारी श्री कृष्णात लक्ष्मण पाटील यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे की दिनांक 18 जानेवारी 25 ते 21 जानेवारी 2025 या दरम्यान जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्याचा बनावट धनादेश व स्टॅम्प बनवून त्या धनादेशावरती खोटी स्वाक्षरी करून ते धनादेश संबंधित बँकेत भरून त्यांनी 57 कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत। यासाठी पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। साधारण किती चेक आणि किती कंपन्यांमध्ये? 3 चेक्स आहेत, 3 चेक आणि एकूण रक्कम एक 18 कोटीचा आहे, एक 19 कोटीचा आहे आणि आणखीन एक 19 कोटी असं या रकमेचे 3 चेक्स आहेत। या कंपन्यांना पाठवण्यात हां, त्यांची नावं फोकस इंटरनॅशनल, JCSSP प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रिनिटी इंटरनॅशनल अशी आहेत। त्या संदर्भात आम्ही आणखीन हे गुन्ह्याचे अकाउंट आहेत या संदर्भात पुढील तपास करून संदर्भात या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावरती कारवाई करण्याची